तर मित्रांनो, ह्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे की शनिवारवाडा येथे आहे. मित्रांनो, पर्याय आहेत पुणे, मुंबई, नागपूर, छत्रपती संभाजीनगर. तर मित्रांनो, ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार पर्याय क्रमांक 1 पुणे. शनिवारवाडा पुणे येथे आहे. मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे की ठोसेदार धबधबा जिल्ह्यात आहे. मित्रांनो, पर्याय आहेत रत्नागिरी, नगर, बीड आणि सातारा. तर मित्रांनो, ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार पर्याय क्रमांक 4 सातारा. ठोसेदार धबधबा सातारा जिल्ह्यात आहे. तर मित्रांनो, पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे की रझिरप्पी धबधबा जिल्ह्यात आहे. मित्रांनो, पर्याय आहेत गडचिरोली, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर. तर मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार पर्याय क्रमांक 1 गडचिरोली. रझिरप्पी धबधबा गडचिरोली जिल्ह्यात आहे. तर हे नीट लक्षात ठेवा. तर मित्रांनो, पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे की कॉपेसर गरम पाण्याचा झरा कोणत्या जिल्ह्यात आहे. मित्रांनो, पर्याय आहेत यवतमाळ, ठाणे, नांदेड आणि रत्नागिरी. तर मित्रांनो, ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार पर्याय क्रमांक 1 यवतमाळ. कॉपेसर गरम पाण्याचा झरा यवतमाळ जिल्ह्यात आहे. मित्रांनो, हा प्रश्न खूपदा जसा तसा विचारला गेला आहे. नीट लक्षात ठेवा. तर मित्रांनो, पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे की ओंकारेश्वर गरम पाण्याचा झरा कोणत्या जिल्ह्यात आहे. मित्रांनो, पर्याय आहेत यवतमाळ, ठाणे, नांदेड आणि रत्नागिरी. तर मित्रांनो, ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार पर्याय क्रमांक 3 नांदेड. ओंकारेश्वर गरम पाण्याचा झरा नांदेड जिल्ह्यात आहे. तर मित्रांनो, पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे की महाराष्ट्रातील बहुतेक राष्ट्रीय महामार्ग दिशेत गेले आहेत. मित्रांनो, पर्याय आहेत पूर्व पश्चिम, उत्तर दक्षिण, आग्नेय नैऋत्य आणि ईशान्य वायव्य. मित्रांनो, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा की महाराष्ट्रातील बहुतेक राष्ट्रीय महामार्ग दिशेत गेले आहेत. तर मित्रांनो, ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार पर्याय क्रमांक 1 पूर्व आणि पश्चिम. तर हे नीट लक्षात ठेवा. तर मित्रांनो, नंतरचा महत्त्वाचा प्रश्न आहे की कापसाचा पीक प्रदेश महाराष्ट्राच्या भागात विस्तारलेला आहे. मित्रांनो, पर्याय आहेत पश्चिम, मध्य व उत्तर, पूर्व आणि दक्षिण. तर प्रश्न असा आहे की कापसाचा पीक प्रदेश महाराष्ट्राच्या भागात विस्तारला आहे. तर मित्रांनो, ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार पर्याय क्रमांक 2 मध्य व उत्तर. कापसाचा पीक प्रदेश महाराष्ट्राच्या मध्य व उत्तर भागात विस्तारलेला आहे. तर मित्रांनो, प्रश्न आहे की वर्धा वेनगंगा खोऱ्यातील जमिनीच्या सर्वसाधारण उतार दिशेस आहे. मित्रांनो, पर्याय आहेत पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण. तर मित्रांनो, ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार पर्याय क्रमांक 4 दक्षिण. वर्धा वेनगंगा खोऱ्यातील जमिनीच्या सर्वसाधारण उतार दक्षिण दिशेस आहे. मित्रांनो, पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे की महाराष्ट्रातील सर्वाधिक क्षेत्र जलसिंचनाखाली आहे. मित्रांनो, इम्पॉर्टंट प्रश्न आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे की महाराष्ट्रातील सर्वाधिक क्षेत्र जलसिंचनाखाली आहे. मित्रांनो, पर्याय आहेत विहीर, कालवा, तलाव आणि उपसा. तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 70 ची योग्य उत्तर होणार पर्याय क्रमांक 1 विहीर. महाराष्ट्रातील सर्वाधिक क्षेत्र विहीर जलसिंचनाखाली आहे. तर हे नीट लक्षात ठेवा. तर मित्रांनो, पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे की महाराष्ट्रातील जिल्हा आवर्षण प्रवण आहे. मित्रांनो, पर्याय आहेत अहमदनगर, नागपूर, वर्धा आणि नंदुरबार. तर प्रश्न असा आहे की महाराष्ट्रातील जिल्हा आवर्षण प्रवण आहे. तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 71 ची योग्य उत्तर होणार पर्याय क्रमांक 1 अहमदनगर. महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्हा आवर्षण प्रवण आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल आणि माहिती छान वाटत असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला आताच सबस्क्राईब करा. पाहूया पुढचा प्रश्न. तर मित्रांनो, पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे की जांभी मुद्रा सामान्यपणे जिल्ह्यात आढळते. मित्रांनो, वारंवार विचारलेला प्रश्न आहे की जांभी मुद्रा सामान्यपणे जिल्ह्यात आढळते. मित्रांनो, पर्याय आहेत परभणी, अमरावती, लातूर आणि रत्नागिरी. तर मित्रांनो, ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार पर्याय क्रमांक 4 रत्नागिरी. जांभी मुद्रा सामान्यपणे रत्नागिरी जिल्ह्यात आढळते. तर मित्रांनो, पुढचा अतिमहत्त्वाचा प्रश्न आहे की अल्युमिनियम खनिजापासून मिळवले जाते.
मित्रांनो इम्पॉर्टंट प्रश्न आहे की अल्युमिनियम खनिजापासून मिळवले जाते. जर मित्रांनो ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर जर तुम्हाला माहित असेल तर कमेंटमध्ये आताच सांगा. तर प्रश्न असा आहे की अल्युमिनियम खनिजापासून मिळवले जाते. मित्रांनो पर्याय आहेत मॅग्नीज, लोह खनिज, तांबे आणि बॉक्साईट. तर मित्रांनो ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार पर्याय क्रमांक 4 बॉक्साईट. तर मित्रांनो पुढचा प्रश्न आहे की सामान्यपणे 1 टन पोलाद उत्पन्नासाठी किलोग्राम मॅग्नेजची आवश्यकता असते. मित्रांनो पर्याय आहेत 10, 15, 20 आणि 30. तर मित्रांनो ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार पर्याय क्रमांक 1 10. सामान्यपणे 1 टन पोलाद उत्पन्नासाठी 10 किलोग्राम मॅग्नेजची आवश्यकता असते. तर हे लक्षात ठेवा. तर मित्रांनो पुढचा प्रश्न आहे की महाराष्ट्रात मुंबईच्या वायव्येस अरबी समुद्रात येथे खनिज तेलाचा साठा सापडला आहे. मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे की महाराष्ट्रात मुंबईच्या वायव्येस अरबी समुद्रात येथे खनिज तेलाचा साठा सापडला आहे. मित्रांनो पर्याय आहेत वसई हाय, उरण, मुंबई हाय आणि अंकलेश्वर. तर मित्रांनो ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार पर्याय क्रमांक 3 मुंबई हाय. महाराष्ट्रात मुंबईच्या वायव्येस अरबी समुद्रात मुंबई हा येथे खनिज तेलाचा साठा सापडला आहे. पुढचा अतिमहत्वाचा प्रश्न आहे की मुंबई हा येथील खनिज तेलांच्या साठा मध्ये सापडला आहे. मित्रांनो पर्याय आहेत 1972, 1973, 1974 आणि 1975. मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे की मुंबई हा येथील खनिज तेलाच्या साठा मध्ये सापडला आहे. तर मित्रांनो ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार पर्याय क्रमांक 3 1974. मित्रांनो हे सण नीट लक्षात ठेवा. मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे, हे सण नीट लक्षात ठेवा, परीक्षेत विचारले जाऊ शकते. तर मित्रांनो पुढचा प्रश्न आहे की बॉक्साईटचे साठे प्रामुख्याने खडकाच्या प्रदेशात आढळतात. मित्रांनो पर्याय आहेत बेसाल्ट, धारवाड, जांभ्या आणि कडप्या. तर मित्रांनो प्रश्न असा होता की बॉक्साईटचे साठे प्रामुख्याने खडकाच्या प्रदेशात आढळतात. तर मित्रांनो ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार पर्याय क्रमांक 3 जांभ्या. बॉक्साईटचे साठे प्रामुख्याने जांभ्या खडक्या प्रदेशात आढळतात. तर हे लक्षात ठेवा. तर मित्रांनो पुढचा प्रश्न आहे की हे खनिज उद्योगाच्या कणा आहे. मित्रांनो पर्याय आहेत अल्युमिनियम, लोह खनिज, तांबे आणि चौथा पर्याय आहे यापैकी नाही. तर मित्रांनो ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार पर्याय क्रमांक 2 लोह खनिज. लोह खनिज हे खनिज उद्योगाच्या कणा आहे. मित्रांनो असे प्रश्न वारंवार विचारले जातात तर लक्षात ठेवा. पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे की कोल्हापूर जिल्ह्यातील गव्यासाठी प्रसिद्ध असलेले हे अभयारण्य आहे. मित्रांनो प्रश्न असा आहे की कोल्हापूर जिल्ह्यातील गव्यासाठी प्रसिद्ध असलेले हे अभयारण्य आहे. मित्रांनो पर्याय पाहूया. पहिला पर्याय आहे राधानगरी दाजीपूर, दुसरा पर्याय आहे भीमाशंकर, तिसरा पर्याय आहे कोयना आणि चौथा पर्याय आहे दूधगंगा. तर मित्रांनो ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार पर्याय क्रमांक 1 राधानगरी दाजीपूर. कोल्हापूर जिल्ह्यातील गव्यासाठी प्रसिद्ध असलेले राधानगर दाजीपूर हे अभयारण्य आहे. तर मित्रांनो पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे की भीमाशंकर वनक्षेत्रात आढळणारी खार महाराष्ट्राच्या राज्यप्राणी आहे. मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे की भीमाशंकर वनक्षेत्रात आढळणारी खार महाराष्ट्राच्या राज्यप्राणी आहे. मित्रांनो पर्याय पाहूया. पहिला पर्याय आहे पांढरी, दुसरा पर्याय आहे शेकरू, तिसरा पर्याय आहे हरावत आणि चौथा पर्याय आहे यापैकी नाही. प्रश्न क्रमांक 80 चे योग्य उत्तर होणार पर्याय क्रमांक 2 शेकरू. भीमाशंकर वन क्षेत्रात आढळणारी शेकरू खार महाराष्ट्राचा राज्यप्राणी आहे. ते हे नीट लक्षात ठेवा. तर मित्रांनो पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे की संत तुकाराम वनग्राम योजना राज्य सरकारने कधी सुरू केली होती. मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे की संत तुकाराम वनग्राम योजना राज्य सरकारने कधी सुरू केली होती. पर्याय आहेत 2004, 2005, 2006 आणि 2007. मित्रांनो जर ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर तुम्हाला माहित असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार पर्याय क्रमांक 3 2006. संत तुकाराम वनग्राम योजना राज्य सरकारने 2006 मध्ये सुरू केली होती. ते ही सन नीट लक्षात ठेवा.
तर मित्रांनो, पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे की राष्ट्रीय धोरणानुसार व शास्त्रीय दृष्टिकोनातून राज्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी किमान टक्के क्षेत्र वनाखाली असावे. मित्रांनो, पर्याय आहेत 30%, 33%, 35% आणि 40%. तर मित्रांचे योग्य उत्तर होणार पर्याय क्रमांक 2, 33%. राष्ट्रीय धोरणानुसार व शास्त्रीय दृष्टिकोनातून राज्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी किमान 33% क्षेत्र वनाखाली असावे. तर हे नीट लक्षात ठेवा. महत्त्वाचा प्रश्न असा आहे की पश्चिम महाराष्ट्रात प्रामुख्याने हे जलसिंचनाचे प्रमुख साधन आहे. मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे की पश्चिम महाराष्ट्रात प्रामुख्याने हे जलसिंचनाचे प्रमुख साधन आहे. मित्रांनो, पर्याय पाहूया. पर्याय आहे विहीर, कालवा, तलाव आणि कूपनलिका. तर मित्रांनो, ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार पर्याय क्रमांक 2, कालवा. पश्चिम महाराष्ट्रात प्रामुख्याने कालवा हे जलसिंचनाचे प्रमुख साधन आहे. मित्रांनो, पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे की पूर्व विदर्भात सर्वाधिक क्षेत्र जलसिंचनाखाली आहे. मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे की पूर्व विदर्भात सर्वाधिक क्षेत्र जलसिंचनाच्या खाली आहे. मित्रांनो, पर्याय आहेत विहीर, कालवा, तलाव आणि कूपनलिका. तर मित्रांनो, ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार पर्याय क्रमांक 3, तलाव. पूर्व विदर्भात सर्वाधिक क्षेत्र तलाव जलसिंचनाखाली आहे. तर मित्रांनो, पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे की भारतात सर्वाधिक धरणाची संख्या असणारे राज्य कोणते? मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे. हा प्रश्न खूपदा जसा तसा विचारला गेला आहे, तर नोट करून ठेवा. प्रश्न असा आहे की भारतात सर्वाधिक धरणाची संख्या असणारे राज्य कोणते? मित्रांनो, पर्याय आहेत महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू आणि आंध्र प्रदेश. तर मित्रांनो, ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार पर्याय क्रमांक 1, महाराष्ट्र. भारतात सर्वाधिक धरणाची संख्या असणारे राज्य म्हणजे महाराष्ट्र. तेही नीट लक्षात ठेवा. मित्रांनो, पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे की महाराष्ट्राला लाभलेल्या भूमीपैकी टक्के क्षेत्राचा उपयोग पिके घेण्यासाठी केला जातो. मित्रांनो, पर्याय आहेत 60, 65, 56.6 आणि यापैकी नाही. तर मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार पर्याय क्रमांक 3, 56.6. महाराष्ट्राला लाभलेल्या भूमीपैकी 56.6% क्षेत्राचा उपयोग पिके घेण्यासाठी केला जातो. मित्रांनो, पाहूया पुढचा महत्त्वाचा प्रश्न की खडकाचा अपक्षय होऊन काळ्या मुद्रेची निर्मिती होतो. मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे की खडकाच्या अपक्षय होऊन काळ्या मुद्रेची निर्मिती होते. मित्रांनो, पर्याय दिले आहेत जांबा, तांबूस व तपकरी, बेसाल्ट आणि यापैकी नाही. तर मित्रांनो, ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार पर्याय क्रमांक 3, बेसाल्ट. बेसाल्ट खडकाच्या अपक्षय होऊन काळ्या मुद्रेची निर्मिती होते. तर मित्रांनो, पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे की मुद्रेतील या घटक द्रव्यामुळे मुद्रेला काळा रंग प्राप्त होतो. मित्रांनो, पर्याय दिले आहेत मॅग्नेशियम, नायट्रोजन, लोह व ॲल्युमिनियम आणि टिटेनेफरस मॅग्नेटाइट. तर मित्रांनो, ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार प्रश्न क्रमांक 88 चे योग्य उत्तर होणार पर्याय क्रमांक 4, टिटेनेफरस मॅग्नेटाइट. मित्रांनो, असे प्रश्न वारंवार विचारले जातात, तर लक्षात ठेवा की मुद्रेतील टिटेनेफरस मॅग्नेटाइट या घटक द्रव्यामुळे मुद्रेला काळा रंग प्राप्त होतो. पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे की नैसर्गिक घटकावर व्यवसाय पूर्णपणे अवलंबून असतो. मित्रांनो, पर्याय दिला आहेत प्राथमिक, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ. तर मित्रांनो, ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार पर्याय क्रमांक 1, प्राथमिक. नैसर्गिक घटकावर प्राथमिक व्यवसाय पूर्णपणे अवलंबून असतो. पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे की तलावातील मासेमारी जिल्ह्यात केली जाते. मित्रांनो, पर्याय दिले आहेत भंडारा, नागपूर, वर्धा आणि अमरावती. योग्य उत्तर होणार पर्याय क्रमांक 1, भंडारा. तलावातील मासेमारी भंडारा जिल्ह्यात केली जाते. हॅलो. तर मित्रांनो, आता आपण शेवटच्या टप्प्यात आलो. तर एकही प्रश्न मिस करू नका आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला पाहूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे की तृतीय व्यवसायाचे हे प्रमुख कार्य आहे. मित्रांनो, पर्याय दिले आहेत प्रक्रिया,
संकलन, वितरण आणि संचयन. तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 91 या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार पर्याय क्रमांक 3 वितरण. तृतीयक व्यवसायाचे वितरण हे प्रमुख कार्य आहे. मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे की चतुर्थक व्यवसायातील सेवेच्या प्रक्रिया हा पाया असतो. मित्रांनो, पर्याय दिले आहेत वस्तू, कच्चा माल, विचार आणि व्यापार. तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 92 चे योग्य उत्तर होणार पर्याय क्रमांक 3 विचार. चतुर्थक व्यवसायातील सेवेच्या विचार प्रक्रिया हा पाया असतो. मित्रांनो, पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे की मानवाला सर्वप्रथम ची गरज निर्माण झाली होती. मित्रांनो, पर्याय दिले आहेत वस्त्र, अन्न, निवारा आणि वाहतूक. तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 93 चे योग्य उत्तर होणार पर्याय क्रमांक 2 अन्न. मानवाला सर्वप्रथम अन्नाची गरज निर्माण झाली होती. तर मित्रांनो, पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे की महाराष्ट्रात रब्बी हंगामाचा कालावधी आहे. मित्रांनो, पर्याय आहेत जानेवारी ते मार्च, ऑक्टोबर ते मार्च, जून ते ऑक्टोबर आणि मार्च ते जून. तर मित्रांनो, ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार पर्याय क्रमांक 2 ऑक्टोबर ते मार्च. महाराष्ट्रात रब्बी हंगामाचा कालावधी ऑक्टोबर ते मार्च आहे, हे लक्षात ठेवा. तर मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे की सखोल शेतीचे वैशिष्ट्य म्हणजे स्वरूप आहे. मित्रांनो, पर्याय दिले आहेत उदरनिर्वाह, व्यापारी पिके, फळबागा आणि हंगामी. तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 95 चे योग्य उत्तर होणार पर्याय क्रमांक 1 उदरनिर्वाह. सखोल शेतीचे वैशिष्ट्य म्हणजे उदरनिर्वाह स्वरूप आहे. तर मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे की महाराष्ट्रातील जिल्हा संत्री उत्पादनासाठी आघाडीवर आहे. मित्रांनो, पर्याय दिले आहेत अहमदनगर, जळगाव, नागपूर आणि सांगली. तर मित्रांनो, ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार पर्याय क्रमांक 3 नागपूर. महाराष्ट्रातील नागपूर जिल्हा संत्री उत्पादनात आघाडीवर आहे. मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे की हे जलसिंचित पीक आहे. मित्रांनो, पर्याय दिले आहेत ऊस, ज्वारी, भात आणि बाजरी. जर मित्रांनो, ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर जर तुम्हाला माहित असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा. तर मित्रांनो, ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार पर्याय क्रमांक 1 ऊस. ऊस हे जलसिंचित पीक आहे, हे लक्षात ठेवा. तर मित्रांनो, पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे की भात संशोधन केंद्र येथे आहे. मित्रांनो, पर्याय दिले आहेत कर्जत, रायगड, पुणे, अमरावती आणि नंदुरबार. तर मित्रांनो, ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार पर्याय क्रमांक 1 कर्जत, रायगड. भात संशोधन केंद्र कर्जत, रायगड येथे आहे, हे नीट लक्षात ठेवा. येथे द्राक्ष संशोधन केंद्र आहे. मित्रांनो, पर्याय दिला आहे हडपसर, उर्ली कांचन, हिंगणे आणि कात्रज. तर मित्रांनो, ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार पर्याय क्रमांक 2 उर्ली कांचन. पुण्याजवळ उर्ली कांचन येथे द्राक्ष संशोधन केंद्र आहे, तेही लक्षात ठेवा. तर मित्रांनो, पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे की महाराष्ट्रामध्ये जिल्हा ज्वारीच्या उत्पन्नात आघाडीवर आहे. मित्रांनो, पर्याय दिले आहेत पुणे, सोलापूर, सातारा आणि सांगली. तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 6 चे योग्य उत्तर होणार पर्याय क्रमांक 2 सोलापूर. महाराष्ट्रामध्ये सोलापूर जिल्हा ज्वारीच्या उत्पन्नात आघाडीवर आहे, तेही लक्षात ठेवा. तर मित्रांनो, हे होते महाराष्ट्राच्या भूगोलाचे 40 अतिशय महत्त्वाचे प्रश्न, जे तुमच्या आगामी परीक्षेसाठी इम्पॉर्टंट ठरू शकतात. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओला आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा, पुढे जात राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.